स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. तालुका तासगाव येथील माजी उपमुख्यमंत्री आर पाटील आबा यांच्या सुरुवातीच्या काळापासून बरोबर असणारे निष्ठावंत मातब्बर नेता, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरदादा उन्हुने, माजी सरपंच पांडुरंग भडके मेहरबान, माजी सरपंच सुनील दत्ता केडगे, राजू काका पाटील, सिद्धगोडा पाटील, नागेश कुंभार, प्रफुल्ल पाटील, अभिजित थोरात, राजेंद्र पाटील आदींनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात प्रवेश केला. किशोरदादा उन्हुने यांच्या अजितदादा गटातील प्रवेशानं रोहित पाटील गटाला धक्का बसलाय. संजय काका पाटील गटाला मोठी ताकद मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बदललेल्या घडामोडीमुळे सावळज जिल्हा परिषद मतदारसंघात त्यामुळे संजय काका पाटील यांना लीड मिळणार आहे. स्वर्गीय आबांना सुरुवातीपासून राजकारणात सावलीसारखे राहणारे किशोरदादा उन्हुने यांच्या पक्ष बदलामुळे आबांच्या बरोबरीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची घुसमट बाहेर पडू लागली आहे. आपण बंधन घालू आणि सगळं त्याचं नियोजन करून एमआयडीसी करू. पतंगरावांनी ती एमआयडीसी उद्योग मंत्री असताना आपणाला इथं दिली होती. ह्याला काही लोकांनी जाऊन सांगितलं बिचाऱ्याला की संजय काकाच्या पण तुमच्यात 2-3 हजाराचा फरक आहे. जीवावरच तुझं बोटावर निभावते ती बी पोलिसांचं बळ वापरून, पैसे वाटून, लोकांच्या भूलभुलैया करून, लोकांना खोटी आश्वासनं देऊन हे सगळे प्रयोग करून अंतर फक्त 2-3 हजाराचा आहे. तुम्हाला अडचण होईल. त्याला आमदार राहण्यासाठी, ती आमदारकी टिकवण्यासाठी ती एमआयडीसी सगळी कॅन्सल झाली. आज सुद्धा त्या 7 पाण्यावर तुम्हाला एमआयडीसीचे शिक्के असलेल्या जमिनी तुम्हाला बघायला मिळतील. आहेत त्या नाही, जरा मनेला जोरीकरांनी खरं सांगा. आज सुद्धा कशासाठी? तर संजय काकाच्या जो तुझ्यात अंतर आहे बाबा आणि ते 2-3 हजाराचा आहे, आपल्याला धोका बसेल. म्हणजे स्वतःची आमदारकी राखायसाठी या मतदारसंघातल्या लोकांची राख झाली तरी चालेल ही भूमिका घेणारा हा मनुष्य काय तुमच्याशी इमानदारीनं वागला? 12-12.5 वर्ष ते गृहमंत्री होते. बाळासाहेब देसाई काही मागे 35-40 वर्षापूर्वी गृहमंत्री होते. पाटण मतदारसंघातनं ते आमदार झाले, आमदारचे नामदार झाले. अतिशय लोकनेता म्हणून त्यांची महाराष्ट्रात ख्याती होती. ती उघड झाली नाही. ती ख्याती अशामुळे झाली की त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले हजारो मुलं पोलीस केले, PSI केले. त्यांना बाळासाहेब देसाई लोकनेता म्हणतात. आणि तुमच्या हनुमानाची शपथ आहे तुम्हाला, तुमच्यातला एक माणूस जर म्हणला मला आरामाबादी पोलीस केले तर मी तुम्ही म्हणाल ती शिक्षा घ्यायला तयार आहे. एक माणूस. तुमच्या काळात तुम्ही परीक्षा आणल्या, त्यांची कॉम्पिटिशन लावली. शहरातली, ग्रामीण भागातली मुलं शिक्षणामध्ये फरक आहे, कशी स्पर्धा करू शकतील? फक्त तुम्हाला टीव्ही पुढे चमकायचं होतं, स्वतःची छवी नाचवायची होती आणि हजारो मुलांच्या भविष्यावर तुम्ही राख रांगोळी करून टाकली, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त केलं. काय झालं असतं? ज्या मतदारसंघाने तुम्हाला आमदार केलं, तुम्ही आमदारचे नामदार झाला, त्या मतदारसंघातल्या लोकांना जर तुम्ही पोलीस भरतीमध्ये मदत केली असती तर काय तुमच्या झोळीत धोंडा पडला असता? तुमच्या झोळीत धोंडा पडला नसता. तुम्हाला एवढंच झालं होतं की मी असा निर्णय घेतोय आणि माझी प्रतिभा अशी आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही हे सगळे धंदे केले. कुठला उद्योग आणला, कुठला प्रकल्प आणला? एक उद्योग चालाय बघा, ते बी बंद पडला. सूतगिरणी. या ठिकाणी किसान नागरिक बंद आहे. ठेवीदारांचे पैसे गेले. काही माणसांचा उल्लेख करत नाही. मला निरोप आला नाहीत, मी आजारी आहे, माझं नाव घेऊ नका. पण जाऊ दे, नाही मी घेत नाही नाव, मला पण तयार आहे शेवट. कारण माणूस आजारी असताना कधी आपण आता त्यांच्याविषयी बोलणं बरोबर नाही. पण कुणी पैसे घेतले, कुणाच्या नावावर पैसे कुणी काढले, कुणी जमिनी विकून पैसे भरावे लागले, हा सगळा पोलखेळ आपल्याला या गावातल्या लोकांनाही माहिती आहे. खरेदी विक्री संघ बंद आहे. मार्केट कमिटीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. 13 कोटी रुपये मार्केट कमिटीतून काढले
आणि एक नव्हे तर दोन, तीन सरकारी ऑडिटरनी केलं. 4.5 ते 5 कोटी रुपये भ्रष्टाचाराने तुम्ही बाहेर काढले. तुमच्यावर त्या चौकशा सुरू आहेत. आणि आज सांगतो तुम्हाला या हनुमंताच्या साक्षीनं की विधानसभेच्या आधी तुमच्यावर इन्क्वायऱ्या लागल्या होत्या. खरे नावाचे डीडीआर होते. काहीतरी माझ्यावर चांगले संस्कार झालेत म्हणून तुम्हाला मदत केली आणि त्या प्रकरणामधनं मी थोडं सहाय्य करण्याचा प्रयत्न केला. तुमच्यावरती आलेलं ते संकट बालंड होतं. आता माझा प्रश्न एवढाच आहे की हे सगळा इतिहास वाचण्याची वेळ आहे. तुम्हाला विचार करण्याची वेळ आहे. आज तुम्ही काय करणार आहे? मनेराजुरीतली माणसं काय करणार आहे? दहशतीला भिवून अतिशय चुकीचं काम करणाऱ्या माणसांच्या बाजूला आपल्याला जायचं आहे का स्वच्छ चांगलं काम करणाऱ्या दमदार माणसाच्या पाठीशी उभारून तुम्हाला आमदार करायचा आहे? हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. या गावाला इतिहास आहे. पुन्हा आठवण करून देतो. भुलू नका, भिवू नका. बंदोबस्त संजय पाटील करणार आहे. संजय पाटील करणार आहे. मी धमकावत नाही, पण चुकीचं चाललेलं त्याला अटकाव करणार आहे. आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतो. तुमची वृत्ती एवढी हीन होती की तुम्हाला माझी स्पर्धा इतकी त्रासाची वाटत होती. तुम्ही तासगावमध्ये झालेल्या दंगलीमध्ये एक मर्डरमध्ये संजय पाटलाचं 1 नंबर आरोपी म्हणून रितेश कुमार म्हणून एसपी होते आणि डीवायएसपी कांबळे होते. त्यांना तुम्ही आग्रहानं सांगितलं होतं की त्याचं नाव घाला त्यामध्ये. तो इतिहास सांगणार नाही, पण लुंगीवर बाहेर जेवण करून आलो होतो. एकाच्या एमईटीवरनं जाऊन मी ती भांडणं दंगा चाललाय तो थांबवण्यासाठी बाहेर दगडफेक चालली होती तरी मी तिथं गेलो होतो. तुम्ही माझं नाव खुनाच्या आरोपीमध्ये 302 मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. आता न करता भोगणारा संजय पाटील नाही. ज्यांच्या नावावर 21 मर्डर होते ते मला काही करू शकले नाही. इतकं माझं परमेश्वराची कृपादृष्टी माझ्यावर आहे. तेव्हा तुझ्या वडिलांचा काळा कुट्ट इतिहास मला वाचायला लावू नका एवढीच आग्रहाची विनंती करतो. उद्याच्या 20 तारखेला तुम्ही निर्णय घ्या. मी तुम्हाला विनंती करून ज्या गोष्टी सांगितल्या त्यातला एक शब्द खोटा असेल तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा. हा तुम्हाला वचन शब्द देऊ. या ठिकाणावर मी जातो. मला कवठे मंडळाला अजितराव घोरपडे वाट पाहताय. भाषणं पुढे सुरू होतील. तुम्ही ऐका.